शिरूर नगर परिषदेत एकल महिला दिन कार्यक्रम उत्साहात साजरा। शिरूर नगर परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने जुन्या नगर परिषद कार्यालयात एकल महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते तथा राज्याच्या एकल महिला धोरण निर्धार समितीचे सदस्य हेरंब कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले। यावेळी ऐश्वर्या पाचरने, मुख्याधिकारी प्रीतम पाटील, महिला बालकल्याण सभापती आयशा सय्यद, उपसभापती जामदार, पाणीपुरवठा सभापती सुनीता पोटे, बांधकाम सभापती सुनील जाधव, स्वच्छता सभापती एजन बागवान, अभिजित पाचरने यांची उपस्थिती पाहायला मिळाली। या एकल महिला दिनाच्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात महिलांचा प्रतिसादही पाहायला मिळाला। पत्रकार श्रावणी मुकुंद ढोबळे, 9 स्टार न्यूज, शिरूर। नाव हे गणेशाच्या एक अवतारापैकी आहे आणि त्या नावामध्ये सर्व काही लपलेलं आहे। तर काय सांगणार आजच्या या कार्यक्रमाविषयी, एकल महिला कार्यक्रमाच्या दिनाने? खरं तर संयुक्त राष्ट्र संघानं आंतरराष्ट्रीय विधवा दिन जाहीर करून बरीच वर्ष झाली, पण महाराष्ट्रात मात्र हा दिवस होत नव्हता। महाराष्ट्र सरकारने आज पहिल्यांदा हा एकल महिला दिन साजरा करायला सुरुवात केली आणि त्याला शिरूर नगरपालिकेनं हा पहिलाच दिन अतिशय खूप गंभीरपणे साजरा केला। याच्याबद्दल मी शिरूर नगरपालिकेचं कौतुक करतो, नगराध्यक्षांचं, की इतक्या मोठ्या संख्येनं एकल महिला या ठिकाणी आल्यानं त्यांना एक आधार तयार झालेला आहे। मला असं वाटतं की शेवटी या दिनांचं महत्त्व काय असतं, तर त्या प्रश्नाकडे समाजाचं लक्ष वेधलं जाणं आणि प्रशासनानं आम्ही तुमच्याबरोबर आहोत, तुम्ही एकट्या नाही, हा फील देणं महत्त्वाचं असतं। तर तो आज नगराध्यक्षांनी आणि या सगळ्या प्रशासनाने दिला, हे मला खूप महत्त्वाची गोष्ट वाटते। हा प्रश्न खूप गंभीर आहे। म्हणजे महाराष्ट्रामध्ये 2011 सालच्या जनगणनेमध्ये 54 लाख एकल महिला आहे, ही संख्या आता 70 लाख झाली असेल। आणि आज सुद्धा 200 वर्षापूर्वी महात्मा फुलेंनी काम करून सुद्धा आजही या एकल महिला खेड्यापाड्यामध्ये विखुरलेल्या आहेत। सासर आणि माहेरने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलंय, त्यांचं शिक्षण नाही, त्याच्यामुळे कोणत्या हातात कौशल्य नाही, त्यांच्याकडे कागदपत्र नाही, त्यांना कुठल्या योजना माहीत नाहीत, रोजगाराचा मोठा प्रश्न आहे, मुलांना शिकवायचं कसं हा मोठा प्रश्न आहे। त्यामुळे या सगळ्या जाती धर्मात विभागलेल्या महिलांची इतकी मोठी संख्या असून सुद्धा तो एक इनव्हिजिबल प्रश्न आहे, अदृश्य प्रश्न आहे असं मला वाटतं। पण आज सौ एकल महिला समितीच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रामध्ये आज राज्याच्या 100 तालुक्यामध्ये 28 जिल्ह्यात काम करतो आहोत। या ठिकाणी उषा वाखारे आमच्यासोबत काम करतायत सौ एकल महिला समिती म्हणून। तर मला असं वाटतं की अतिशय उत्साही आणि कर्तव्यदक्ष नगराध्यक्ष, त्यांना साथ देणारे सगळ्या नगरसेवक, या प्रशासनाने जर मनावर घेतलं तर या एकल महिलांच्या पूर्ण सर्वेक्षण करून, त्यांचं नीट अॅनालिसिस करून, त्यांच्या रोजगाराच्या दृष्टीने जर शिरूर नगरपालिकेने जर प्रयत्न केले तर मला असं वाटतं महाराष्ट्रात ते एक रोल मॉडेल ठरेल असं मला विश्वास आहे। आणि सगळ्यांना माफी मागते की थोडं लाईटीचा आपला गोंधळ झाला, त्याच्यात तुम्ही जी साथ दिली, आजची जी साथ सगळ्यांनी मिळून मला दिली, त्याबद्दल मी तुमचा आभार व्यक्त करते। आणि तसंच आपण आज एकल महिला दिनानिमित्त सगळेजण इथे एकत्र झालेलो आहे। तर सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित मान्यवर हेरंब कुलकर्णी सर, तसेच आपले राहुल बिरादार सर आणि राजेश पाटील सर, आपल्या तहसीलदार मॅडम, माझ्या सगळ्या नगरसेविका, नगरसेवक, माझं सगळं प्रशासन आणि आमच्या मावशा यांच्या वतीने तुमचं सगळ्यांचं हार्दिक असं स्वागत करते। आणि पहिल्यांदा आज मी कौतुक करेन तर आपल्या महाराष्ट्र राज्य शासनाचं, आपलं पहिलं महाराष्ट्र राज्य आहे की ज्यांनी एकल महिला दिन साजरा केलाय आणि प्रत्येक महानगरपालिकेत, नगरपालिकेत, ग्रामपंचायतीमध्ये आज हा दिन साजरा होतोय। तर आपण सगळ्यांनी आपल्या मंत्री, महिला व बालविकास विभागाच्या आदित्य तटकरे, तसंच आपल्या महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार आणि आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सगळ्यांचं टाळ्या वाजवून हार्दिक असं आभार मानून त्यांनी हा दिवस आपल्यासाठी, महिलांसाठी आज दिला, सेलिब्रेट करायला दिवस दिला। कारण की आपण बर्थडे सेलिब्रेट करतो, सगळ्यांचे करतो, सगळे कार्यक्रम होतात, पण एकल महिला दिवस हे महाराष्ट्र राज्याने पहिलं सेलिब्रेट केलंय, त्याबद्दल आभार मानते। आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महायुती यांनी केलेला हा पहिला निर्णय आहे जो महिलांना, एकल महिलांना आधार देणार आहे। त्यांनी हा दिवस नुसता सेलिब्रेट केलेला नाहीये, तर त्यांनी त्याच्यामध्ये भरपूर योजना दिलेल्या आहेत। त्या योजनेच्या माहितीसाठी मी तुम्हाला नगराध्यक्ष म्हणून सांगेन की मी जीबी मध्ये ठराव घेईन की त्या ठरावामध्ये की नगरपालिकेत एक स्वतंत्र कक्ष घेईल की त्यामध्ये महिलांना ज्या योजनेबाबत माहिती नसणार आहे ते माहिती तुम्हाला मिळली पाहिजे। योग्यरित्या तिथं 2 माणसं बसली जातील, आमच्या एचओडी बसली जाते की ते तुम्हाला माहिती देतील।